नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, इंग्रजीमध्ये एक शब्दावली आहे किंवा तुम्ही काय म्हणा, उक्ती आहे. एक्सेप्शन प्रूव्ह द रूल. म्हणजे अपवादाने नियम सिद्ध होतो. पण याचा अर्थ गंभीरपणे लक्षात घेण्यासारखा आहे की आपण जेव्हा नियम बनवतो तेव्हा ज्या माहितीच्या अनुभवाच्या आधारावर आपण नियम बनवलेला असतो त्याच्याही पलीकडे जाऊन काही अनुभव आपल्याला येतात जे नेहमीचे नसतात आणि मग जे नवे अनुभव असतात त्या अनुभवाच्या चौकटीमध्ये आपण अनुभव घालायला बघतो तिथे गोंधळ होतो. आणि म्हणून अपवादाने नियम सिद्ध होत असला तरी अपवाद हा नियम नसतो. पण दुर्दैव असं आहे की आपल्याकडे सामाजिक राजकीय वेगवेगळ्या क्षेत्रातल्या घडामोडींचा आणि अनुभवांचं विश्लेषण करताना लोक अपवादाला नियम बनवायला बघतात. आता बंगालच्या निवडणुकांच्या निमित्ताने तुम्ही बघितलं असेल की भाजपचं भारतात चाललेलं हिंदुत्व वेगळं आणि बंगालचं नेतृत्व वेगळं. राम जन्मभूमी किंवा जय जय श्रीराम हे भारताच्या इतर भागामध्ये अपील होणारं असलं तरी बंगालमध्ये नाही, कारण बंगालचं हिंदुत्व हे काली माता किंवा दुर्गा माता यांचं आहे. त्यामुळे जय जय श्रीराम ही घोषणा बंगालमध्ये चालणार नाही. हे देशाचे जवळजवळ सर्व पक्षीय सगळ्या विचारांचे जे जे कोणी विचारवंत विश्लेषक होते ते छाती ठोकून सांगत होते की बंगालमध्ये जय जय श्रीराम ही घोषणा चालू शकत नाही. मित्रांनो, निकाल लागल्यानंतर आपण काय बघतोय? निकाल लागला आणि हिंदुत्वाची लाट आली हे तीच मंडळी सांगतायत, स्वतःला विश्लेषक म्हणवणारी. आणि तीच मंडळी सांगत होती बंगालचं हिंदुत्व वेगळं आहे. पण बंगालच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर कोलकाता सारख्या महानगरापासून खेड्यापाड्यापर्यंत, तहसील आणि जिल्ह्यापर्यंत आपण कुठची घोषणा ऐकतोय? आपण घोषणा ऐकतोय जय जय श्रीराम, दुर्गा माता जिंदाबाद, काली माता जिंदाबाद. ही घोषणा आपण ऐकली नाही. मग बंगालचं हिंदुत्व वेगळं आहे आणि तिथे हिंदुत्वाची लाट आली हे सगळं बोलणारे पोपटपंची करत होते, कारण ते अपवादाला नियम समजत होते. असो, आता जे काय होऊन गेले बंगालमध्ये त्यानंतर एकूणच देशाच्या राजकारणामध्ये विरोधी पक्षांना काही भवितव्य उरलंय का? 3 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींना हटवण्यासाठी, भाजपला हरवण्यासाठी जी 27-28 प्रादेशिक आणि राष्ट्रीय लहान मोठ्या पक्षांची INDA किंवा इंडी आघाडी तयार झाली होती, तिचं भवितव्य काय? 2029च्या लोकसभा निवडणुका येईपर्यंत ती आघाडी टिकून राहील का? कारण बंगाल बरोबरच ज्या तमिळनाडू राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये इंडी आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष द्रमुकच्या सोबत होता. पण निकाल लागले आणि त्यामध्ये अनपेक्षितरित्या तो थलपती विजय नावाचा लोकप्रिय अभिनेता सुपरस्टार, त्याचा नवा पक्ष TVK याला 107 वगैरे जागा मिळाल्या आणि काँग्रेस गडबडली. काँग्रेसने DMKला विचारात न घेता किंवा न विचारता परस्पर TVKचा तो थलपती विजय मुख्यमंत्री होणार असेल तर त्याला पाठिंबा देण्याची घोषणा करून टाकली. आणि त्यामुळे संतप्त झालेल्या द्रमुकने आणि द्रमुकच्या नेतृत्वाने काँग्रेस हा पाठीत खंजीच कोपरणारा दगाबाज मित्र आहे अशी घोषणा करून टाकली आणि विनाविलंब लोकसभेतल्या द्रमुकच्या नेत्या कनिमोळी यांनी
थेट लोकसभेच्या सभापतींना पत्र लिहून आपल्याला काँग्रेस पासून दूर बसण्याची आसन व्यवस्था करावी असं पत्र देऊन टाकलं. थोडक्यात आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये INDA म्हणून जी एक निवडणूक लढवली गेली ती फक्त तामिळनाडूत होती. कारण केरळमधली काँग्रेस आघाडी ही UDF ही गेल्या 30-40 वर्षापासून चालू आहे. त्यामुळे INDA ने लढवलेली एकमेव निवडणूक होती ती तामिळनाडूत होती. आणि बंगालमध्ये तर ममता दीदींच्या विरोधात काँग्रेसने जवळजवळ सगळ्या क्षेत्रात उमेदवार उभे केले होते. आणि मतदानाच्या दिवशी ममता दीदींना लोकांनी मतं देऊ नयेत यासाठी विशेष आव्हान करणारा व्हिडिओ राहुल गांधींनी सोशल मीडियावर टाकला होता. थोडक्यात ममता दीदी असोत निवडणुकीपूर्वी किंवा स्टॅलिन असोत निवडणुकीनंतर, या दोघांनाही INDAच्या या दोन दिग्गज राज्यात अतिशय ताकदवान असलेल्या दोन पक्षांना आणि मित्रांना आणि नेत्यांना काँग्रेसने आणि राहुल गांधीने सरळ सरळ दगा दिला ही भूमिका तयार झाली आहे. आणि म्हणूनच 2029च्या निवडणुका येईपर्यंत इंडी आघाडी किंवा INDA टिकून राहील का यावर प्रश्नचिन्ह लागलेलं. दुसरीकडे अतिशय शांतपणे पराभव स्वीकारत स्टॅलिन यांनी नव्या मुख्यमंत्र्याविरोधात 6 महिने तरी कुठचाही संघर्ष करणार नाही याची ग्वाही दिली आहे. तर तिकडे बंगालमध्ये ममता दीदींनी हरल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायचा नाकारल्यामुळे त्यांच्याच पक्षामध्ये हळूहळू नाराजी पसरायला लागली. आणि म्हणून एक विषय असा चर्चेत आलेला आहे की या दारुण पराभवानंतर तृणमूल काँग्रेस हा ममता दीदींनी स्थापन केलेला आणि चालवलेला जो जवळजवळ 3 दशकांचा पक्ष आहे तो शिल्लक तरी राहणार आहे का. आणि भाजप सारखा अत्यंत आक्रमक शक्तिशाली राजकीय पक्ष आता बंगालमध्ये एवढं मोठं यश मिळवल्यानंतर तृणमूल काँग्रेसला त्या राज्यात तरी टिकू देणार आहे का. कारण बाकी तिथे कोणी उरलेलं नाही. 25 वर्ष सत्ता राबवलेली काँग्रेस आणि पुढे 34 वर्ष सरकार चालवलेली डावी आघाडी हे दोन्ही पक्ष लागोपाठच्या चौथ्या निवडणुकीत बंगालच्या राजकारणातून नामशेष झालेले. दोघांनाही लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये गेल्या 3-4 निवडणुकांमध्ये लक्षणीय म्हणावं असं क्षुल्लक यश सुद्धा मिळालेलं नाही. त्यामुळे बंगालमध्ये भाजप आज सत्तेत आला असेल तरी त्याच्याशी टक्कर घेऊ शकणारा एकमेव विरोधी पक्ष तृणमूल काँग्रेस होता, TMC होता. आणि आता त्या पक्षाच्या आतून जर बॉम्ब फुटायला लागले असतील, ज्वालामुखी फुटायला लागले असतील, तर पुढची लोकसभा निवडणूक 2029 येण्यापर्यंत तृणमूल काँग्रेस पक्ष अस्तित्वात तरी राहील का असा प्रश्न विचारला जातो. आणि त्याचं कारण सोपं आहे की महाराष्ट्रामध्ये लोकसभेला चांगलं यश मिळवणारा उबाठा शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस या 3 पक्षांनी आघाडी करून जे दैदिप्यमान यश मिळवलं होतं त्यांना ते यश 6 महिने टिकवता आलं नाही. कारण 6 महिन्यात 4 महिन्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये या 3ही पक्षांची जी महाविकास आघाडी होती त्यांची साफ धुळझाड उडाली. त्यांना विधानसभेत विरोधी नेतेपद मागावं यासाठी आवश्यक असलेल्या 29 जागा एकाही महाविकास आघाडी पक्षाला मिळवता आल्या नाहीत. त्या तिघांना एकत्रित 50 जागा मिळवता आल्या नाहीत. थोडक्यात महाराष्ट्रातून विरोधी पक्ष भाजपने संपवला असं म्हटलं गेलं. त्याची पुनरावृत्ती अवघ्या 5-6 महिन्यापूर्वी बिहारमध्ये झाली. बिहारमध्ये सुद्धा लागोपाठ निवडणुका जिंकत भाजपने आपली घोडदौड चालू ठेवली. कधी नितीश बरोबर किंवा नितीश विरोधात असताना सुद्धा भाजपने बिहारमध्ये ऐसपैस हातपाय पसरलेत. आणि गेल्या ताज्या निवडणुकीमध्ये 6 महिन्यापूर्वी भाजप
हा बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष होऊन बसलाय. 4 महिने गेल्यानंतर नितीश कुमार यांना बदलून सम्राट चौधरी हा भाजपने आपला मुख्यमंत्री आणून बिहारमध्ये बसवलेला आहे. महाराष्ट्रात सुद्धा तात्पुरती व्यवस्था म्हणून उद्धव ठाकरेंचं सरकार पाडल्यानंतर 2.5 वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि विधानसभा निवडणुकीनंतर परत त्यांना त्या पदावर ठेवलं जाईल का याची चर्चा चालू होती. पण परत मी सुरुवातीला बोललो होते, अपवाद आणि नियम यामध्ये फरक समजला पाहिजे. उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेना तोडलं गेलं होतं, बाहेर काढलं गेलं होतं आणि परत जनमानसावर आपला प्रभाव ठेवण्यासाठी सत्तेचा हव्यास नाही हे दाखवण्यासाठीच खुद्द फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणलं होतं. पण ती अपवादात्मक परिस्थिती होती आणि त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीमध्ये भाजपने जे महाराष्ट्रात निर्णय घेतले किंवा बिहारमध्ये गेल्या 20 वर्षामध्ये सतत नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेत राहिला. तिथे दोन्ही ठिकाणी अपवादात्मक परिस्थिती होती. महाराष्ट्रात फडणवीस हा क्षमतेचा नेता असून सुद्धा परिस्थिती विपरीत होती. अशा वेळेला अपवादात्मक परिस्थितीत अपवादात्मक निर्णय म्हणून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं. की उद्धव ठाकरे म्हणतात तसं नव्हतं. उद्धव ठाकरे दगाबाज आहेत. भाजप मुख्यमंत्री पदावर वाद घालत नव्हता. म्हणूनच कमी आमदार असताना, शिंदेच्या तिप्पट आमदार आपल्याकडे असताना आपण शिंदेना मुख्यमंत्री बनवलं हे भाजपला दाखवायचं होतं. ती अपवादात्मक परिस्थिती होती. पण महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून 5 वर्ष कारभार केलेला एक शक्तिशाली नेता भाजपकडे होता. म्हणूनच विधानसभेनंतर परत एकदा एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करणं अशक्य होतं. पण अपवाद पकडायचा आणि तोच नियम म्हणून दाखवायचा. तीच गोष्ट बिहारमध्ये सुद्धा होती. निवडणुकांचे निकाल हाती येईपर्यंत नितीश कुमार शुद्धीत नसतात, ते आजारी असतात, ते विकलांग झालेले आहेत असं म्हणणारे लोक होते. ते निकाल आल्यानंतर मात्र नितीश कुमार मुख्यमंत्री राहतील, भाजपची हिंमत आहे वगैरे वगैरे बोललं गेले. ठीक आहे, राहिलं. पण 4 महिन्यात तिथे मुख्यमंत्री बदलला गेला. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या वेळेला बंगालमध्ये भाजपने हिंदुत्वाच्या बळावर एवढा मोठा विजय मिळवला, तर मग गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, बिहार असेल किंवा आणखीन कुठच्या राज्यामध्ये जसा भाजपने आपल्या विरोधी पक्षांना पुरते विकलांग आणि कमजोर करून टाकलेला आहे, त्या परिस्थितीत बंगालमध्ये पराभूत झालेल्या 15 वर्षाची सत्ता गमावलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाची अवस्था काय असेल यावर जेव्हा विश्लेषण सुरू होतं तेव्हा परत अपवाद शोधला जातो. बंगाल आणि इतर राज्यातली परिस्थिती अपवादात्मक आहे. बंगालमध्ये 15 वर्ष सत्तेत असलेला तृणमूल काँग्रेस पक्ष 2011 मध्ये सत्तेत आला तेव्हा भाजपचा मागमूस सुद्धा बंगालमध्ये नव्हता. काँग्रेस किंवा डावी आघाडी हे तृणमूलने पराभूत केलेले पक्ष होते. पण ते पक्ष संपवण्याचा सपाटा ज्या पद्धतीत ममता बॅनर्जींनी केला होता, अगदी त्यांची मुस्कटदाबी करून, त्यांच्यावर हल्ले करून, त्यांचे खून पाडून रक्तरंजित राजकारण करताना ममता दीदींनी आपल्या समोर कुठलाही विरोधी पक्ष टिकता कामा नये यासाठी सर्व प्रकारचे हातखंडे वापरले. पण ज्या वेळेला समोर विरोधी पक्ष नसतो तेव्हा तुम्ही लढणार कोणाशी हा पण पर्याय येतो. कारण लोकशाहीमध्ये दर 5 वर्षांनी ठराविक मुदतीनंतर निवडणुका होतात आणि निवडणुकीत तुम्हाला कोणाला तरी हरवून सत्तेत यावं लागतं. आणि म्हणूनच ममता दीदींनी जेव्हा बंगालमधला काँग्रेस पक्ष किंवा लेफ्ट फ्रंट डावी आघाडी या दोन्ही मजबूत विरोधी पक्षांना नामशेष करून टाकलं तेव्हा त्यांना वाटलं आता आपल्या विरुद्ध लढायला कोणी नाही. पण ती चूक होती.
भाजप सारखा नवा पक्ष उभा राहील आणि आपल्याला आव्हान देईल, हे ममता दिदींना स्वप्नातही वाटलं नाही. पण हे जागतिक सत्य आहे. ज्या वेळेला डाव्या आघाडी समोर काँग्रेसचा टिकाव लागत नव्हता आणि दुसरा कुठचाही पक्ष नव्हता, अशा वेळेला डाव्या आघाडीला संपवण्यासाठी 1998 नंतर काँग्रेसमधून बाहेर पडून ममता दिदींनी स्वतःचा एक प्रादेशिक पक्ष उभा केला, ज्याची ओळख तृणमूल काँग्रेस अशी होती. 98 पासून 2011 मध्ये 13 वर्ष लागली ममता दिदींना डावी आघाडी संपवायला, पराभूत करायला. पण तृणमूलची निर्मिती कुठून झाली? तृणमूलने, डाव्या आघाडीने जर काँग्रेसची इतकी गळचेपी केली नसती, तर मग काँग्रेस टिकून राहिली असती आणि ममता दिदींनी एक वेगळा प्रादेशिक पक्ष काढला नसता, तर बंगालमध्ये काय झालं असतं याची नुसती कल्पना करा. तर काँग्रेस आजही डाव्या आघाडीचा एक दुबळा पक्ष विरोधक म्हणून उभा राहिला असता आणि तृणमूल पक्षाची स्थापना झालीच नसती. ममता दिदींना डाव्या आघाडीची झुंजण्याची खुमखुमी होती. केंद्रातल्या नरसिंहराव किंवा सीताराम केसरी किंवा सोनिया गांधी अशा नेतृत्वाने ममता दिदींना थोडी ताकद देऊन बंगालमध्ये विरोधी पक्षाची जी जागा होती, अवकाश होता, तो काँग्रेसकडे ठेवला असता, तर तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना सुद्धा झाली नसती. ममता दिदी काँग्रेसमध्येच राहिल्या असत्या आणि काँग्रेसला खेळवत खेळवत डाव्या आघाडीला अगदी गेली 15 वर्ष सुद्धा बंगालच्या सत्तेवर राहता आलं असतं, सत्ता उपभोगता आली असती. पण ज्या वेळेला तुम्हाला वाटतं विरोधी पक्षात कोण राहिलेलं नाही, आपल्या विरोधात कोण राहिलेलं नाही, आपण अजेय आहोत, अशा वेळेला तुम्ही सगळ्यांना चेपून टाकता, तेव्हा त्या चेपल्या जाण्यातून एक नवी पालवी फुटत असते. आपण बघतो शेतामध्ये पावसाच्या काळामध्ये दबलेलं, जमिनीखाली गाडलं गेलेलं बीज असतं, ते थोडी पोषक परिस्थिती झाली तर त्याला अंकुर फुटतात आणि त्या बीजातून एक अंकुर जमिनीच्या बाहेर येतो आणि एक झाड, एक रोपटं तयार होतं, कदाचित त्याचा पुढल्या काळात वृक्ष होतो. आणि म्हणून आज जी अपवादात्मक चर्चा चालू आहे की तृणमूल काँग्रेसचं भविष्य काय, देशाच्या राजकारणात विरोधी पक्षांचं भविष्य काय, तृणमूल काँग्रेस आधीच्या राजकारण्याप्रमाणे भाजप चिरडून पायदळी तुडवून संपवणार का? नाही मित्रांनो. भाजप हा इथे अपवाद आहे. अपवाद बघावा लागतो. डावी आघाडी असेल, काँग्रेस पक्ष असेल किंवा तृणमूल काँग्रेस असेल, हे पक्ष नियम आहेत आणि भारतीय जनता पक्ष हा मोदी शहांच्या कालखंडामध्ये भारतीय राजकारणातला अपवाद आहे. त्या आपल्या विरोधी पक्षांना संपवतात, आपल्या विरोधकांना पराभूत करतात, पण नामशेष करत नाहीत. ही गंमत लक्षात घ्या. 1996 पासून आजपर्यंत जवळजवळ 30-31 वर्षामध्ये काँग्रेसला गुजरातमध्ये एकही निवडणूक जिंकता आलेली नाही. पण तरीही काँग्रेसला हरवणाऱ्या भाजपने गुजरातमध्ये दुसरा कुठला पक्ष जन्माला येईल आणि काँग्रेसची जागा व्यापून टाकेल अशी परिस्थिती येऊ दिलेली नाही. काही प्रमाणात गेल्या 18 वर्षामध्ये तो प्रयत्न केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष करतोय. पण भाजपला काँग्रेसला हाताळणं सोपं असताना त्याच्या जागी दुसरा खंबीर इच्छुक असलेला विरोधी पक्ष उभा राहू देईल अशी परिस्थिती गेल्या 10 वर्षात, 8 वर्षात भाजपने येऊ दिली नाही. ज्या विरोधकांना हाताळणं सोपं असतं आणि एक प्रकारे लॉयल अपोजिशन म्हणून वापरता येतं, तिथे त्यांना संपवायचं नाही, टिकवायचं असतं. महाराष्ट्रात सुद्धा एकनाथ शिंदे यांना बाहेर काढून उद्धव ठाकरे यांच्यासारखा खुमखुमी असलेला आणि वाकड्यात जाणारा नेता बाजूला करून शिवसेना भाजपने जिवंत ठेवली. शरद पवारांसारखा उचापतखोर माणूस
त्रास देतो, तर त्याच्याकडून त्याचा पक्ष राष्ट्रवादी काढून घेतला आणि अजितदादांकडे सोपवला, ज्याचा कारभार आता सुनेत्रा वहिनी बघतात. हे आपल्या दोन खरे विरोधक मूळ नेत्याला बाजूला करून भाजपने आपल्याशी एकनिष्ठ असलेले पक्ष बनवले. भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा वहिनी हे भाजपचे खरे विरोधक असतील. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं राजकारण संपवण्यात आलं, त्यांचे पक्ष संपवण्यात आले नाही. आणि म्हणून बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचं काय होणार याचं उत्तर शोधणारे जे आहेत त्यांनी अपवाद लक्षात घ्यावा. अपवाद भाजप आहे. तो आपल्या विरोधी पक्षांना संपवत नाही, तो आपल्या विरोधी पक्षांना एकूणच आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये निष्ठावान विरोधी पक्ष बनवून सोडतो, लॉयल अपोजिशन बनवतो. आणि म्हणूनच तृणमूल काँग्रेसला त्यांची आज ताकद खचली असेल, कमी झाली असेल, काय म्हणतात ते हताशा निराशा असेल, पण तृणमूल काँग्रेसला भाजप बंगालमधून संपवणार नाही. भाजप तृणमूल काँग्रेसमध्ये एकनाथ शिंदेचा शोध घेणार, अजितदादा पवारांचा शोध घेणार आणि भाजपच्या राजकारणाला पोषक ठरेल अशा रीतीने तृणमूल काँग्रेस पक्ष बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष चालू ठेवणार, जगवणार. हे लक्षात घ्या. पुढल्या काळात यावर अधिक विश्लेषण करीन. आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.